जोपर्यंत तुमची अन्न पचवण्याची क्षमता उत्तम आहे तोपर्यंत तुम्ही काहीही खाल्लं, कितीही खाल्लं किंवा केव्हाही खाल्लं तरी तुम्हाला त्रास नाही होणार. कोणत्याही पचनाच्या तक्रारी नाही उद्भवत जर तुमची जाठराग्नी क्षमता चांगली असेल तर. तुमचा जाठराग्नी चांगला असेल तर अन्न पचनाची क्षमता उत्तम असेल तर एकूणच स्वास्थ्य उत्तम राहतं. परंतु एकदा का तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ बिघडली की बऱ्याच आजारांना आमंत्रण मिळत असतं. एकूणच साधारण 60% लोकांना पोटाच्या तक्रारी असतात आणि जर या दुर्लक्षित राहिल्या किंवा योग्य ती चिकित्सा नाही मिळाली की अनेक जुनाट गंभीर आजार सोसावे लागतात. पुअर गट हेल्थमुळे प्रथम आपल्या पोटातील मायक्रोबायोम्स बिघडतात आणि त्याचा परिणाम इम्युनवर होतो. रोगप्रतिकारक शक्ती आपली उणावत जाते आणि बिघडलेल्या पचन व्यवस्थेमुळे बरेचसे ऑटोइम्युन डिसीजेस आपल्याला सोसावे लागतात. मग त्याच्यामध्ये रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे, सिरोनिगेटिव्ह आर्थरायटिस आहे, सोरायसिस आहे, ॲलर्जिक स्किन कंडिशन्स, असे एक ना अनेक आजार खरं तर तुम्हाला सोसावे लागतात. गट हेल्थ चांगली नसेल तर आपलं मेटाबॉलिझम बिघडतं आणि बरेचसे मेटाबॉलिक डिसीजेस आपल्याला त्रास देऊ लागतात. मग त्याच्यामध्ये थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, हाय कोलेस्टेरॉल आहे, हाय युरिक ॲसिड आहे, फॅटी लिव्हर आहे, असे एक ना अनेक आजार आपल्याला येऊन चिकटतात. खरं तर गट हेल्थ खराब असेल तर त्याचा परिणाम हृदयावर तर होतोच, पण त्याच्यासोबत कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम सुद्धा बिघडते आणि मग नकळत वारंवार सर्दी होणं किंवा खोकला किंवा धाप लागणं किंवा दम लागणं किंवा चालताना छातीत दडपण आल्यासारखं वाटणं, या सगळ्या लक्षणांना आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळी उगाचच हृदयाशी संबंधित औषधं खाण्यापेक्षा पचनसंस्था व्यवस्थित करणं कधी शहाणपणाचं ठरतं. बिघडलेली पचनसंस्था ही बऱ्याच खरं तर मानसिक आजारांना, मानसिक विकारांना आमंत्रण देत असते. मग त्याच्यामध्ये अँझायटी आहे, अँझायटी न्यूरोसिस, डिप्रेशन आहे, अल्झायमर डिसीजेस आहेत किंवा इन्सोमनिया, झोप न लागणं किंवा वारंवार झोप मोडणं, असे एक ना अनेक आजार आपल्याला त्रास देऊ लागतात. आमाशयाशी संबंधित किंवा मोठ्या आतड्यांशी संबंधित किंवा इव्हन यकृताशी संबंधित कर्करोग हे खरं तर जुनाट पचनाचे विकार जे असतात ते दुर्लक्षित राहिल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्यामुळे होत असतात. त्याच्यामुळे वेळीच आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे जास्त शहाणपणाचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा IBS किंवा स्वादुपिंडाला सूज येणं किंवा लिव्हर सिरोसिस, पित्ताशयातील खडे किंवा वृक्कांची, किडनीची कार्यक्षमता मंदावत जाणं, हे आजार अचानक होत नाहीत. महिनोन्महिने याची संप्राप्ती घडत असते आपल्या शरीरात, पण आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो, वेळी सावध व्हा, पथ्यापथ्य बाळा. आपल्या शरीरातले दोष वाढलेले असतील तर एखाद्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वमनावाटे इंड्युस्ड एमएससीज आपण ज्याला म्हणतो, उलटी वाटे कफ बाहेर काढला जातो किंवा विरेचनावाटे पित्त दोषाला बाहेर काढलं जातं. गरज असेल मग बस्ती चिकित्सा घेतली जाते वातदोषाला नियंत्रित राखण्यासाठी. आणि हे सगळे उपक्रम खरंच गरजेचे असतात. तर पचनाचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर वेळीच पंचकर्मा घ्यात आणि पचनसंस्थेची काळजी घ्यात. धन्यवाद.